परमतीर्थपती श्रमण भगवान महावीर स्वामींच्या चरणी वंदन. प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज साहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. वर्तमान के वर्धमान म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांचं सुंदर गुरुमंदिर गुरुप्रतिमा गुरुकुटिकेमध्ये आज या ठिकाणी स्थापन केली ते आचार्य विद्यासागरजी महाराज साहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित आचार्य चंद्रप्रभू सागर चंदाबाबा म्हणून ज्यांची ओळख आहे, सर्व आचार्य भगवंत, सर्व संघ, सर्व आरिका भगवंत, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, शैलजा वहिनी, स्वरूपा पाटील येड्रावकर वहिनी, बालचंद्र पाटीलजी, रावसाहेब पाटील व व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित एवढ्या प्रचंड संख्येने सर्व श्रावक श्राविकांना सर्वांना वंदन करतो. आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजांनी अकॅडमीच्या माध्यमातून सुरू करून या ठिकाणी एक चांगलं संकुल उभारण्याचं काम गेल्या काही वर्षापासून सुरू केलेलं आहे आणि या कामाच्या सुरुवातीपासूनचा मी या सर्व प्रकल्पाचा साक्षीदार आहे. देशामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीचं काम करून जैन समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये पुढं आणण्याचं काम तर या अकॅडमीच्या माध्यमातून होतं आहेच, परंतु त्या त्यागींच्या तब्येतीची काळजी करण्यासाठीचं एक सुंदर आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जातं आहे, एक चिकित्सालय उभारलं जातं आहे. हे आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तसंच सुंदर असं गुरुमंदिर, मला वाटतं या भागात प्रथमच आचार्य विद्यासागर महाराजांची इतकी सुंदर प्रतिमा या ठिकाणी उभारली गेली आणि या गुरुप्रतिमेच्या स्थापन समारंभ, या सर्व समारंभाच्या निमित्तानं अनेक नवीन कामांची सुरुवात या ठिकाणी होते. याबद्दलही आपल्या सर्वांना मनापासून आनंद वाटतो आहे. मी फार वेळ घेणार नाही. जैन अल्पिक अर्थसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून जैन समाजाच्या विकासाच्या अनेक योजना या पुढच्या काळात आपण राबवणार आहोत. त्यामध्ये आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग मला अपेक्षित आहे आणि आपण सर्वांनी मिळून हे महामंडळ जैन समाजाच्या विकासासाठी कसं काम करेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आत्ताच पूज्य आचार्यांनी जितोच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रकल्पाला काही मदत करावी असं आवाहन आम्हाला केलं. आचार्यश्रींची सूचना हा आपल्यासाठी आदेश असतो. अरुणजी ललवानी आमचे सहकारी या ठिकाणी आहेत. जितोच्या श्रमण आरोग्य विभागातनं ज्या पद्धतीनं आपण जैन समाजातल्या सर्व पंथांच्या संतांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलचं बिल देण्याची पद्धत आहे, जितो या संस्थेने 2007 पासून या भारतामध्ये जैन समाजाच्या एकतेचं अतिशय सुंदर असं उदाहरण स्थापित केलेलं आहे. सर्व समाजाला एकत्रित करून समाजाच्या विकासासाठी वेगवेगळे प्रकल्प जितोमधून राबवले जात आहेत. त्यातलाच एक प्रकल्प आहे श्रमण आरोग्य. पूज्य आचार्यश्रींची विनंती आणि जितोचा हा उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणच्या या आयुर्वेदिक चिकित्सालयासाठी 1 कोटी रुपयाची देणगी या जितोच्या श्रमण आरोग्या माध्यमातून दिली जाईल असं एक ग्वाही या निमित्तानं देतो. त्यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी तयार केला जाईल. याच्यासाठी अरुणजी आणि ललितजींना हा सगळ्यात मोठा आपल्या सर्व जैन समाजाचा आदर्श तुमच्यासाठी असेल. कारण एक जे समाजात आत्ता आपलं काही वातावरण चालू आहे त्याच्यासाठी एक मोठा आदर्श या ठिकाणी अरुणजींनी आणि ललितबाईंनी पूर्ण श्वेतांबर समाज आणि जितो या संघटनेच्या माध्यमातून केलेली घोषणा ही सगळ्या समाजासाठी आदर्शवत आहे. जोरदार टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं. आपले आशीर्वाद आम्हाला असेच हवे आहेत. आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराज यांचं या महामंडळाच्या उभारणीमध्ये सुद्धा मोलाचं योगदान आहे. राजेंद्र पाटील येड्रावकर असतील, संजय पाटील येड्रावकर असतील, यांचं सरकार दरबारी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी गरज पडते आमच्या हक्काचं नेतृत्व आपल्याला या विभागातून मिळालेलं आहे. हे साठी आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या कामाला जैन समाजामध्ये कधीच पैशाची कमतरता पडत नाही. तर अनेकांनी लाखो रुपयांची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आपण सुद्धा समाजाच्या एकतेचं प्रतीक म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज ही 1 कोटी रुपयाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या या समाजाच्या विकासासाठी जितो असेल, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ असेल, आम्ही सर्वच जण एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू आणि जैन समाजाची परंपरा या संपूर्ण जगाला उत्तम आणि आदर्श कशी आहे हे दाखवून देऊ एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. अरुणजींनाही हा प्रस्ताव मंजूर करण्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावल्याबद्दल अरुणजी लालवानी यांना सुद्धा मी विशेष धन्यवाद देतो आणि थांबतो.
करतो. जय हिंद, जय जिनेंद्र. जय बोलो जैन धर्म की, विश्व धर्म की, आज के आनंद की.